त्या दोघीजणी मला घेऊन डाव्या हाताच्या जिन्यानं वर गेल्या. आम्ही मधल्या खोलीत शिरलो. ती लहानशी खोली संपूर्ण रिकामी होती. फक्त त्या खोलीच्या डाव्या भिंतीवर एक लहान मुलगी हातात परडी घेऊन फुलबागेतली फुलं तोडतीये असं चित्र अडकवलेलं होतं. सासूबाई त्या चित्रासमोर जाऊन उभ्या राहिल्या. तेव्हा मला वाटलं त्या एवढा जिना चढून हे चित्रच पाहायला इथे आल्या होत्या. पण नाही. सासूबाईंनी त्या फुलबागेतल्या मोठ्या फुलावर गुंजणारा एक भुंगा दाखवलेला होता. त्या भुंग्यावर आपलं बोट टेकवून तो भुंगा जोरात दाबला त्यांनी आणि काय आश्चर्य, आमच्या समोरची ती भिंत सर सर करून वर उचलली गेली. आमच्या समोर एक गोल तोंडाचं भुयार तोंड आ वासून उभं राहिलं. बाहेर जसं त्या मुलीचं चित्र होतं अगदी तसंच चित्र इथल्या डाव्या भिंतीवर अडकवलेलं होतं. फक्त आता ह्या चित्रात फुलावर गुंजारणारा भोंगा आता त्या मुलीच्या तोंडाभोवती गुंजारत होता. सासूबाईंनी पुन्हा तो भुंगा दाबला आणि ते वर उचललेली भिंत पुन्हा खाली येऊन पूर्ववत झालेली होती. त्या भुयाराच्या तोंडाच्या खाली एक मोठा दगड तिथल्या मातीत पुरवून ठेवलेला होता. आम्ही तिघीजणी त्या भुयाराच्या तोंडाशी अक्षरशः बसून पाय त्या दगडावर ठेवून खाली उतरलो आणि त्या भुयाराच्या आत आत जायला लागलो. खरं तर मी आयुष्यात पहिल्यांदा असं भुयार पाहिलं होतं, त्यामुळे मी उत्सुकतेनं इकडे तिकडे बघत त्या दोघींच्या मागून चालले होते. हे भुयार अगदी एखादं गटार खणावं तसं मातीतल्या मोराच्या घरासारखं गोलाकार खणलेलं होतं. तिथे जागोजाग दगडमाती पडली होती. जागोजागी लिंबू, हळद कुंकू आणि कसल्या लाल कपड्यात बांधलेल्या पुड्या ठेवलेल्या होत्या. आम्ही साधारण 10-15 मिनटं त्या भुयारातनं चाललो होतो. शेवटी ते भुयार एका लहान खोलीच्या दाराजवळ येऊन संपलं होतं. मी नीट पाहिलं तशी ती खोली नव्हती. तो एक चौकोनी आकाराचा आडोसा होता. त्यामध्ये खाली उतरत जाणाऱ्या दगडी पायऱ्या होत्या आणि त्या आडोशावर वेताळाचं भयानक चित्र कोरलेलं होतं. आम्ही त्या पायऱ्या उतरायला लागलो. इथे सर्वत्र गच्च काळोख साचलेला होता, त्यामुळे त्या पायऱ्या काही नीट दिसत नव्हत्या. तरी मला जाणवलं की मी स्वप्नात पाहिल्या होत्या ना, त्या ह्या पायऱ्या नव्हत्या. आम्ही मोजून 25 पायऱ्या खाली उतरलो आणि लगेच एकदम 4 वर चढणाऱ्या पायऱ्या लागल्या. त्या पायऱ्यांच्या वर एक गोल तांब्याचं झाकण होतं. आता मात्र भानुमतीबाईनं पुढं होऊन ते झाकण धरून जोरात बाजूला केलं आणि आम्ही बाहेर आलो तर आम्ही त्या जुन्या हवेलीच्या दिवाणखान्यात उभे होतो. म्हणजे तो भुयारी मार्ग हा ह्या जुन्या नव्या हवेलीला जोडणारा मार्ग होता. ही हवेली अगदी त्या नव्या हवेलीच्या बांधणीची अगदी तशीच होती. तरी ही हवेली आतून अगदी भूत बंगल्यासारखी दिसत होती. जागोजागी अनेक पुतळे कोळी किष्टकांनी भरून उभे होते. बाकी तिथं सामान नव्हतंच. त्या ओसाड हवेलीत एक विचित्र दुर्गंधी, भयानकपणा भरलेला होता. या दिवाणखान्यातल्या खिडकीची रंगीबेरंगी तावदानं फुटलेली होती. काही पुतळे खाली पडले होते. तिथे सर्वत्र धूळ, कचरा आणि भयानकपणा होता. इथे कुठेही गालिचा नव्हता, तर खाली फक्त मातीची जमीन होती. वर तेच निळं आभाळ आमच्या डोक्यावर टेकलेलं होतं, पण आता त्या आभाळाचे काही पोपडे उखडलेले होते. एका ठिकाणी फुटलेल्या काचेच्या तुकड्यांचा ढीग पडलेला होता. एक पितळीची फुलदाणी तर कुणीतरी जोरात मारल्याप्रमाणे चेपून तिथे कोपऱ्यात पडली होती. त्या दिवाणखान्याच्या दोन्ही बाजूनं जिने तसेच वर जात होते. ती हवेली एकदम भूत हवेली दिसत होती. मी म्हणाले, सासूबाई, मी काही अशा हवेलीत राहणार नाही, मला इथे फार भीती वाटतीये. त्या म्हणाल्या, अगं, इथं भीती वाटण्यासारखं काही नाही आहे. इथे गुरुजी राहतात आणि पारुल तुझ्या जवळच्या खोलीत राहणार आहे. भानुमतीबाई मात्र रागानं म्हणाल्या, हे बघ, तुला इथं कोणी खाणार नाहीये. तसं आम्ही रोज तुला गिळायला पंचपाकवांना पाठवत जाऊ. सासूबाई त्यांना म्हणाल्या, भानू, तू जरा गप्प बैस. हे बघ सुनबाई, तू मला सांगितलंयस ना, मी सांगीन तसं तू वागणार. आता तुझ्या मंडळींना आम्ही इथे आणणार आहोत का नाही, मग तू आमचं ऐकणार का नाही? मी म्हणाले की ठीक आहे, मी पूजा होईपर्यंत इथे राहीन. नंतर आम्ही त्या डाव्या जिन्यानं तसंच वर चढलो. तिथे त्या नव्या हवेलीसारख्या ओळीनं खोल्या होत्या. पण सर्व खोल्या आता फक्त कडी घालून बंद ठेवलेल्या होत्या. मी सासूबाईंना विचारलं की गुरुजी कुठे राहतात.
आणि जिना चढून दमलेल्या सासूबाई वस्कन माझ्या अंगावर ओरडल्या, "ते राहतात मसणात, तुला जायचं आहे का?" आणि त्या एकदम दचकून म्हणाल्या, "भानू, आत्ता इथे कोणी किंचाळलं का गं?" तशा त्या म्हणाल्या, "तुला ना रेवती नसते भास होत राहतात. तू रात्री थोडी कमी घेत जा." आणि मला भयंकर आश्चर्य वाटलं. म्हणजे सासूबाई सुद्धा मद्य घेत होत्या? घाबरलेल्या सासूबाई नंतर मला घाईघाईत म्हणाल्या, "हे बघ, ही तुझी खोली आहे. ही शेजारची खोली पारुलची आहे. तू आता तुझ्या खोलीत जा. ती आत्ता एवढ्यात येईल. आम्ही आता निघतो." त्या दोघी घाईघाईनं तिथनं निघून गेल्या होत्या आणि जाताना भानुमतीबाई सासूबाईंना म्हणत होत्या की रेवती हिच्याशी खेळायला मजा येईल, पण अजून दिवाळी किती दूर आहे. मला कळेना या दोघींना माझ्याबरोबर कसला खेळ खेळायचा आहे. मी त्या दाराची कडी काढून आत गेले. ती भली मोठी खोली फार सुंदर तऱ्हेनं सजवलेली होती. खोलीत लाल मखमली पडदे सोडले होते. समोरच्या 2 भल्या मोठ्या खिडक्या उघड्या होत्या. मध्ये मऊ गादीचा मोठा पलंग ठेवला होता. त्या पलंगाच्या बाजूच्या भिंतीवर एक चित्र अडकवलेलं होतं. त्या चित्रात छोटा अश्वत्थामा आईजवळ दूध प्यायला मागतोय आणि त्याच्या आईच्या पीठ भिजवलेल्या हाताच्या कटोरीत तिच्या डोळ्यातले अश्रू सांडतायत. ते छान चित्र मी बघितलं आणि माझ्या डोळ्यात टचकन पाणीच आलं. वाटलं ह्या क्षणी मी तो अश्वत्थामा आहे आणि ती माझ्यासाठी रडणारी माझी आई आहे. मी आईच्या आठवणीने एकदम कासावीस झाले. मला वाटलं आत्ता ह्या क्षणी माझी माणसं काय करत असतील. माझी आई आत्ता डोळे पुसत दुपारचा चहा करत असेल. माई यशा मंजीला घेऊन बसली असेल. दादू बाबा, आजी, माझे बाबा माझ्याबद्दल बोलत जुईच्या मंडपात बसले असतील. माझा पांढऱ्या मला शोधत फिरत असेल. तसंच झाडावर हिरव्या सोने सोने म्हणत इथे तिथे उडत असेल. मला त्या सगळ्या विचारांनी भयंकर एकटं उदास वाटायला लागलं होतं. मी त्या उघड्या खिडकीजवळ गेले तर तिथून छान वारा आणि फुलांचा सुगंध येत होता. मी बराच वेळ त्या खिडकीजवळ उभे राहिले आणि नंतर कंटाळून मागे वळून खोलीत बघितलं. तिथे तसंच गोल टेबल, 4 खुर्च्या ठेवल्या होत्या. टेबलावर फुलदाणीत फुलं होती, एक घड्याळ होतं, एका काचपात्रात फळं मांडून ठेवली होती. त्या मोठ्या खोलीला लागून मागे एक लहान खोली होती. त्या खोलीत एक फरशा घातलेली मोरी होती. 2 पितळीच्या बादल्या, 2 कळशा होत्या, पण इथे नळ मात्र नव्हता. त्या मोरीच्या समोरच्या बाजूला मोरीत आंघोळ करणाऱ्याचं उघडं प्रतिबिंब त्याला दिसावं अशा प्रकारे आरसा टांगवलेला होता. मोरीच्या बाजूला एक लहान टेबल होतं. तिथे पाण्याचा माठ आणि पेला ठेवलेला होता. एक लहान आरसा, कुंकवाचा करंडा, पावडरचा डबा आणि फणी ठेवली होती. आरशासमोर बसायला स्टूल होतं. भिंतीला एक लाकडाचं कपाट होतं. मी ते कपाट उघडलं तर आत नवीन पातळं आणि माझ्या मापाची पोलकी परकर होतं. तिथे खालीच एक मोठी काळी पेटी होती. त्या पेटीला कुलूप नव्हतं. मी ती पेटी उघडून बघणार तेव्हा मला वाटलं आपण त्या पेटीला स्पर्श करू नये. मी ते कपाट घाईघाईनं बंद करत असताना माझ्या दारावर टकटक झाली. मी चटकन दाराजवळ गेले. दाराबाहेर एक उंच 25शीची सावळी, नाकी डोळी नीटनेटकी असलेली गोल तोंडाची तरुणी हसत उभी होती. मी ओळखलं, ही पारुल आहे. मी हसत म्हणाले, "तू पारुल ना गं?" आणि माझ्याकडे आश्चर्यानं बघणाऱ्या त्या तरुणीनं हलकेच मान डोलावली. तिच्या हातात 4 समया, साबण आणि रुमाल होता. ती आत येत म्हणाली, "बाईसाहेब, मी पुष्कळ लक्ष्मीची चित्रं बघितली आहेत, पण प्रत्यक्ष लक्ष्मी रूप मी आजच बघतीये." मी हसत तिला म्हणाले, "काय गं पारुल, तू कविता करतेस का?" तशी तिने हसत नाही म्हणून मान डोलवली आणि ती रुमाल आणि साबण ठेवायला आतल्या खोलीत गेली. मला एकदम चोहोबाजूला थंड थंड वाटायला लागलं होतं. माझ्या जवळ कोणीतरी उभा आहे असा अचानक मला भास झाला. मी भयंकर दचकून एकदम पुढे येऊन ते उघडं दार बंद केलं होतं. नंतर बाहेर येत पारुल मला म्हणाली, "मी आत्ता इथे समया लावून ठेवते." तिने 4 कोपऱ्यात 4 समया लावून ठेवल्या. म्हणाली, "मी इथेच आगपेटी ठेवते. जर वाऱ्यानं समई विजली तर त्या पेटवा. मी बरोबर 7 वाजता येईन जेवण घेऊन." मी काही बोलण्यापूर्वी ती घाईघाईनं दार ओढून निघून गेली होती. मी नंतर दाराला कडी घातली. त्या शांत हवेलीत मी प्रचंड घाबरलेली होते.
मला वाटलं दूर कोणीतरी अस्पष्ट असं किंचाळतंय. मध्येच एकदम काही काचेचं भांडं फुटावं ना तसा खळकन आवाज आला होता. मी घाबरले. जोरजोरात शंकराची आरती म्हणायला लागले. लवलवथी विक्राळा ब्रह्मांडी माळा, विषेकंठ निळा त्रिनेत्री ज्वाळा. मी ही आरती अगदी हात जोडून डोळे मिटून जोरजोरात म्हणत राहिले होते. अचानक माझं घाबरलेलं मन शांत झालं होतं. वाटलं की ही हवेली अगदी शांत होऊन माझी आरती ऐकतंय. मी पलंगावर तशीच शांतपणे बसून राहिले तेव्हा मला अचानक केदार काका आणि उमा काकूंची आठवण आली. वाटलं त्यांच्या भरल्या घरातून अचानक शांती गेल्यावर खरोखर त्या दोघांना किती दुःख झालेलं असणार. कारण आत्ता मला आपल्या माणसांना हरवण्याचं दुःख काय असतं हे जाणवायला लागलं होतं. नंतर मी हलकेच उठले आणि टेबलाजवळ जाऊन त्या फळांमधनं एक केळं काढून खायला लागले. पण आता माझ्या तोंडाची चवच गेलेली होती. मी ते अर्ध खाल्लेलं केळं तसंच टेबलावर टाकलं, पुन्हा पलंगावर जाऊन बसले आणि माझ्या घरच्या मंडळींच्या विचारात बुडून गेले. खूप वेळानं माझ्या दारावर टकटक झाली. तसं मी उठले, दार उघडले तर पारुल मोठं जेवणाचं ताट घेऊन आली होती. ती मला म्हणाली, बाईसाहेब गरम आहे तवर खाऊन घ्या. मी म्हणाले, हे बघ पारुल, मी तुझ्यापेक्षा खूप लहान आहे. माझं नाव सोनसळी आहे, पण मला घरी सोनी म्हणतात. मी फार चटकन रागवते म्हणून आमची कौसल्यामाई मला दुर्गाचा अवतार म्हणते, तर आमचे केदार काका मला रुक्मिणी म्हणतात. तेव्हा तू मला बाईसाहेब न म्हणता तुला काय म्हणायचंय त्या नावाने हाक मार, ते मला जास्त आवडेल. आणि माझं एवढं लांबलचक बोलणं ऐकून दाराला कडी घालत पारुल हलकेच कुजबुजली, तुम्हाला तुमची आई कुठल्या नावानं हाकारते? मी पुन्हा जोरात म्हटलं, गाढवा पुढे वाचली गीता, कालचा गोंधळ बरा होता. मी आता एवढं रामायण सांगितलं तरी तुम्हाला अहोजाव करणार असशील तर तुझ्याकडे माझी गट्टी फू. आणि पारुल एकदम मोकळेपणानं हसली. मी तिला सांगितलं की पारुल माझी आई मला सोन्या म्हणते. पारुल म्हणाली, ठीक आहे सोनी, आता जेवण थंड होण्याअगोदर जेव. आणि तिच्या या मला सोनी म्हणण्यानं ती एकदम माझ्या जवळ आली होती. मी नंतर हलकेच ताटावरचा जाळीचा कपडा दूर करून बघितलं तर त्या ताटात शिरापुरी, बटाट्याची भाजी, पोळ्या, वरण भात आणि खूप काही पदार्थांनी ते ताट अगदी गच्च भरलेलं होतं. मी पारुलला म्हटलं, हे बघ पारुल, एवढं ताट भरून मला आणू नकोस. अगं हे असं भरलेलं ताट बघून मन भरून जातं आणि मग काही खायची इच्छा राहत नाही. पारुल हलकेच म्हणाली, सोने, मोठ्या मालकिणीने तुला असं ताट भरून जेवण द्यायला सांगितलंय. नंतर मी काही न बोलता थोडंसं खाल्लं आणि पारुल ताट उचलत असताना मी म्हणाले, तू आता हे ताट ठेवायला त्या नव्या हवेलीत जाणार आहेस? ती म्हणाली, नाही, हे ताट मी आता माझ्या खोलीत ठेवीन, उद्या सकाळी घेऊन जाईन. मी तिला म्हटलं की पारुल, तू इथे माझ्या खोलीत झोप ना, मला भीती वाटतेय ग. ती हलकेच म्हणाली, मला मालकीणबाईंनी सक्त ताकीद दिली आहे की मी तुझ्याशी जास्त बोलायचं नाही, मी माझ्या खोलीतच झोपायचं. आणि जर मी तसं वागले नाही तर मला त्या क्षणी त्या कामावरनं काढून टाकतील. सोने, मी फार गरीब आहे ग आणि मला या नोकरीची नितांत आवश्यकता आहे. एवढं बोलून तिने ताट उचललं. मी तिला म्हणाले, मग पारुल, पण तू काळोखात झोपणार आहेस का? ती दाराकडे जात म्हणाली, नाही ग, तिथे कंदील आहे. आणि सोने, मी शेजारीच आहे, तू घाबरू नको, फक्त दाराला कडी लावून घे. एवढं बोलून पारुल निघून गेली तेव्हा मला वाटलं की आपण तिच्या खोलीत जाऊन बघावं. पण नंतर तिच्या नोकरीचा विचार केला आणि मी गप्प दाराला कडी घालून टाकली. नंतर दात घासून मी सरळ बिछाण्यात जाऊन पडले आणि 2 दिवस नीट झोप नसल्यामुळे मी लगेच गाढ झोपून आजीच्या कुशीत शिरलेली होते. मला अगदी पहाटे पहाटे दारावरच्या टकटकनं जाग आली. वाटलं आता पांढऱ्या येईल, माझं तोंड चाटेल, म्हणून मी ती गरम रजई तोंडावर ओढून घेतली तर पांढऱ्या आलाच नाही. फक्त दारावर आता जोरजोरात कोणीतरी थपडा मारत होतं. तशी मी एकदम दचकले क्षणभर, कारण मला कळेना मी कुठे आहे. नंतर मला ते सगळं एकदम आठवलं. तशी मी पटकन उठून बसले आणि मला भयंकर रडू कोसळलं. इकडे त्या दरवाजावरच्या थपडा चालूच होत्या. तशी मी डोळे पुसले, दार उघडलं तर भस करून पारुल आत आली आणि म्हणाली, सोनी, पटापटा दात घासून घे, मी तुझ्या आंघोळीसाठी गरम पाणी घेऊन येते.
मी तिला विचारलं की एवढी कसली घाई आहे? तू त्या दुसऱ्या हवेलीतनं पाणी आणणार आहेस का? ती म्हणाली, नाही ग, इथे खाली थंड आणि गरम पाण्याचं नळ आहे, मी तिथनं पाणी आणणार. आणि सोनी, तू डोक्यावरनं आंघोळ करून घे, कारण बरोबर 8 वाजता मालकीणबाई इथे तुला देवपूजेला न्यायला येणार आहेत. मला तुला देवपूजेसाठी तुझी तयारी करून द्यायची आहे. मी दात घासायला गेले तेवढ्यात लगेच पारुल आंघोळीसाठी गरम पाणी घेऊन आली. म्हणाली, सोने पटकन आटोपा. मी डोक्यावरून घाईघाईत माझी ब्राह्मणी कावळ्याची आंघोळ करायला लागले. मी उभं राहून अंगाला साबण लावत असताना भयंकर दचकले. मला वाटलं कुणीतरी उभं राहून मला बघतंय. पण नाही, ते माझंच आरशातलं प्रतिबिंब माझ्याकडे बघून हसत होते. मला माझ्यासमोर तो आरसा आहे याची आठवणच राहिली नव्हती. आणि माझं ते आरशातलं नग्न प्रतिबिंब बघून मला माझी विलक्षण लाज वाटली. अभावितपणे मी माझं तोंड दोन्ही हातांनी झाकून घेतलं होतं. नंतर थोड्या वेळानं मी हळूहळू माझे हात बाजूला केले आणि आयुष्यात पहिल्यांदा स्वतःला त्या आरशात नग्न पाहिलं आणि मी स्वतःला बघतच राहिले. खरोखर मी एखाद्या फार उमललेल्या फुलासारखी सुंदर होते. माझे छोटेसे पण भरलेले स्तन, ती कृशकटी आणि ते नाजूक नितंब सगळं विलक्षण कमनीय होतं. त्या सुंदर देहावर माझे ते मोकळे केस सोडलेलं मुख एखाद्या कमलफुलापेक्षा जास्त सुंदर दिसत होतं. मी मलाच भान हरपून बघत असताना मला अचानक त्या मृत्यूयोगाची आठवण झाली आणि मी एकदम शहारले. वाटलं सौंदर्याला चिरतारुण्याचं वरदान असतं तर किती बरं झालं असतं. मी लगेच माझी आंघोळ भराभरा आटोपली. कपडे घालून बाहेर आले तर पारुल माझी वाटच बघत होती. ती मला घाईघाईत म्हणाली, सोने इथे खुर्चीत बस, मी तुझे केस पुसते. माझे केस पुसताना म्हणाली, आयुष्यात पहिल्यांदा मी असे सुंदर दाट आणि लांब सोनेरी रंगाचे केस बघितले ग सोने. तशी मी तिला खिन्नतेनं म्हणाले की पारुल, तू आता असं माझ्या केसाबद्दल बोलत असताना जर माझी आजी इथे असती ना तर तिने तुला शिव्या घालत माझी 10 वेळा दृष्ट काढली असती आणि आमच्या दृष्टीच्या चुलीत टाकली असती. पारुल माझे ओले केस झटकत म्हणाली, सोने तुला आजी सुद्धा आहे? आणि माझ्या डोळ्यात टचकन पाणी आलेलं होतं. मी भयंकर उदासून म्हणाले, हो ग, मला आजी आहे, आई वडील, आमचे दादू, बाबा, माई, झालंच तर आमचे केदार काका, काकू आणि नेहमी कवितेच्या विश्वात दंगा असलेली तुझ्यासारखी आपऱ्या नाकाची बहीण आहे मंजी. मोठा झाल्यावर मला सोन्याची वेणी घेऊन देणारा एक लहान भाऊ येशा सुद्धा आहे. माझे मुकेसोबती, पांढऱ्या, जाईजुई, हिरव्या, गौरी, दुर्गी सर्वजण तिथे आहेत. पारुल, मी इथे येताना त्या कोणाला कुरवाळलं सुद्धा नाही ग. आणि मी हमसाहमशी रडायलाच लागले. पारुल एकदम गोंधळून गेली, पण लगेच स्वतःला सावरून म्हणाली, सोने रडू नकोस. अगं, आपण आपल्या माणसांना कधी विसरत नसतो. कधी ना कधी ती आपल्याला भेटतात, फक्त त्या छान दिवसाची आपण वाट पाहायची. मी तिचा हात धरत म्हणाले, अगं, तू अगदी माझ्या मंजीसारखी बोलतेस ग आणि म्हणूनच तू मला फार आवडतीयस. त्या क्षणी मला मंजी आणि आई आजीची फार फार आठवण आली. मी काही बोलणार तेव्हा पारुल टेबलावरच्या गोल घड्याळाकडे बघत म्हणाली, आता 7:30 वाजत आलेत सोने. तुझी 8 वाजता देवपूजेसाठी तयारी झाल्यावर मालकीणबाई इथे येऊन तुला दिवाणखान्यात घेऊन जाणार आहेत. नंतर तू आल्यावर मी न्याहारी घेऊन येईन. मी तिला विचारलं की पारुल, तू देवपूजेला आमच्याबरोबर येणार नाहीस का? ती म्हणाली, छे ग, तुमच्या घरच्या देवपूजेला मी नोकराणी कशी येणार? अगं सोने, तुझं नाव तुझ्याप्रमाणे सुंदर आहे, सोनसळी, सूर्याचे पहिले सोनेरी किरण. आणि हे नाव तुला फार शोभून दिसतंय बरं का. मी फक्त हसले. घड्याळात 7:45 वाजत असे तसे पारुल उठली आणि म्हणाली, चल सोने, मी तुझी तयारी करते. मी तिला विचारलं की अगं, पण माझी कसली तयारी करायची आहे? ती म्हणाली, अगं, देवपूजेचे तुझे कपडे तिथल्या त्या कपाटातल्या काळ्या पेटीत आहेत, ते कपडे तुला घालून केस मोकळे सोडून पूजेला जायचंय. मी तिला विचारलं की पारुल, अगं, ही कसली देवपूजा ग? लगेच मला माझ्या त्या शब्दाची आठवण झाली आणि मी एकदम गप्प झाले. पारुल माझ्याकडे बघत हलकेच म्हणाली, सोने, तुला या हवेलीत असं का ठेवलंय ग?
आणि अजून मला नवीन असलेली पारुल आपण कोणाशी हे बोललो म्हणून पार गोंधळून गप्प झाली. मी सुद्धा काही बोलले नाही. पारुलने नंतर आत जाऊन ती काळी पेटी आणली, पलंगावर ठेवली. तिने त्या पेटीचं झाकण उघडलं तर आत एक काळी साधी साडी आणि लांब बाह्याचं पोलकं होतं, तसाच परकर होता. मी पाहिलं ती साडी धुतलेली नव्हती. त्यावर कसले तरी हळदी कुंकवाचे आणि काळे डाग भरलेले होते. अगदी उकिरड्यावर फेकून देण्यासारखी ती साडी होती. त्यात त्या साडीला कसला तेलकट्ट कुबट्ट वास येत होता. त्या पेटीत आत एक लहान पेटी होती आणि त्या पेटीत काळी रुद्राक्षाची माळ होती. एक काळं कसलं तरी पीस होतं, आणखीन काही नाही. स्वतः पारुल ती साडी, ती रुद्राक्षाची माळ आणि ते पीस बघून आश्चर्यचकित झाली होती. मी तिला म्हणाले की हे बघ पारुल, मी काही ही घाणेरडी साडी नेसून पूजेला येणार नाही. मी आहे ह्या साडीवर पूजा करीन. तू पुन्हा ती पेटी नेऊन कपाटात ठेव. हे बघ पारुल, प्रत्येक वापरातल्या कपड्यांना त्या माणसाचा गंध असतो. या साडीला सुद्धा ओल्या केसाचा गंध आहे. जा लवकर ती पेटी आत नेऊन ठेव बरं. मी असं म्हणत होते की धाडकन दार उघडून भानुमतीबाई आत आल्या. आल्या आल्या त्यांनी जोरात पारुलच्या तोंडातच एक भडकवून दिली आणि त्या किंचाळल्या, कुत्रे, तू अजून हिला तयार नाही केलंस का? तशी मी एकदम उभी राहिले आणि म्हणाले, अहो या साडीला वास येतोय. मी ही साडी नेसून पूजेला येणार नाही. मी अशीच येते. त्या क्षणी माझ्या तोंडावर जोरात चपराक पडली. भानुमतीबाईंनी त्या पेटीतलं ते साडी पोलकं काढलं, माझ्या अंगावर फेकलं आणि ओरडली, तुझ्या बापाला सांग दुसरी साडी आणून द्यायला. साली भिकार भटाची पोर आणि रुबाब करते महाराणीचा. 5 मिनिटात साडी नेस, नाही तर तुझं कंबरडं मोडते मी. आणि त्या पारुलकडे बघत म्हणाल्या, हिची साडी नेसून झाली की तिच्या नारड्यावरती रुद्राक्षाची माळ बांध. ते पीस आहे ना, ते तिच्या केसात क्लिपनं खोच आणि लगेच तिला खाली घेऊन ये. त्या एखाद्या वादळासारख्या आल्या तशा पळत पळत निघूनही गेल्या. मी पारुलकडे न बघता ती साडी उचलली, आतल्या खोलीत गेले. ती साडी मी कशी तरी अंगावर घातली आणि प्रचंड अस्वस्थ झाले. माझ्या अंगाला एकदम घाण चिकटली असं मला वाटायला लागलं. मला एकदम त्या यमीची आठवण आली. तसं बघताना मला लहानपणापासून दुर्गंधीची किंवा घाणीची विलक्षण घृणा आहे, कारण मला सौंदर्य आणि सुगंधाचं वेड होतं. मी ती साडी कशी तरी नेसली, बाहेर आले. पारुल खाली मान घालून म्हणाली, सोने, अगं माझ्यामुळे तुला मार मिळाला. मी हसत म्हणाले, आणि माझ्यामुळे तुला मार मिळाला म्हणजे झाली की नाही फिट्टम फाट. पण तुला सांगते पारुल, मी एकदा या बाईला शहाणपणा शिकवणार. काय समजते कोणी स्वतःला. आणि काही न बोलता पारुलनं ती रुद्राक्षाची माळ माझ्या गळ्यात घातली. तेव्हा मला एकदम झोप आल्यासारखं झालं. नंतर क्लिपनं माझ्या केसात ते पीस घालत पारुल मला म्हणाली, चल बाई सोने. आम्ही दोघी तो जिना उतरून खाली आलो तर सगळी निंबाळकर मंडळी तिथे भूतासारखी आधीच आमची वाट बघत उभी होती. कंकाल बाबा सुद्धा तिथे उभे होते. पारुल लगेच तिथनं लगबगीनं निघून गेली. मी बघितलं, सासूबाई, ती भानुमती ह्यांनी, धनाजीरावांनी आणि छोट्या वसंतानं सुद्धा काळे कपडेच घातलेले होते. कंकाल बाबांनी काळे कपडे घालून डोक्याला काळा रुमाल बांधला होता, त्यामुळे ते अतिशय भयानक आणि आत्ताच थडग्यातनं उठून आल्यासारखे दिसत होते. सासूबाई मी जवळ आल्यावर माझ्या हातात एक पूजेचं ताट देत ओरडल्या, अगं काळ भैरवे, तिथे गप्पा मारत बसली होतीस का? इथे पूजा झाल्याशिवाय आम्हाला खाता येत नाही, हे तुला माहिती नाही का? तेव्हाच गुरुजी म्हणाले, चला आता, नाही तर आणखीन उशीर होईल. तेव्हा अचानक मला वाटलं की मी त्या पूजेला जाऊच नये. मला काहीतरी विचित्र, थंड थंड असं वाटायला लागलं होतं. गुरुजींनी एकदम वळून माझ्याकडे बघितलं आणि मी माझ्याही नकळत माझं पाऊल पुढे उचललेलं होतं. श्रोते हो, तुम्ही ऐकताय आयडा बॅरेटो लिखित सोनसळी ही कादंबरी. आजचा भाग इथेच संपला. पुढचा भाग ऐकण्यासाठी उद्या भेटूयात. थोडीशी उत्सुकता ताणून धरूयात. भेटूयात उद्या दीपक रेगे कथाकथन चॅनलवर.